आणि यानंतर घेऊयात काही शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली। अशातच नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चनोडा गावामध्ये भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात अजित पवार यांना गावकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली। दक्षिण मुंबईतील 12,000 इमारतींची तपासणी होणार आहे। या प्रक्रियेतून अति धोकादायक इमारतींचा शोध घेण्याचा म्हाडाचा निर्णय आहे। या कामासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करून एप्रिलपासून तपासणीच्या कामाला सुरुवात होईल असं सांगितलं जातं। अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला परिसरामध्ये मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मोठा गोंधळ झाला। 2023 पासून एका अंतर्गत रस्त्यावरती जड गर्डर ठेवण्यात आले होते आणि असं असलं तरी सुद्धा सुमारे 350 मीटरचा रस्ता आणि 2 लेन बंद झाल्यात। गर्डरमुळे रस्त्याची मोठी दुरावस्था सुद्धा झाल्याचं चित्र आहे। मुंबईहून लोणावळ्याला ट्रेकसाठी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा ड्यूक्स नोच परिसरामध्ये अपघाती मृत्यू झाला। ड्रोन डॉग स्क्वॉड आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नानंतर 390 फूट खोल दरीतून तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये वकील न्यायाधीश आमने सामने आले। काही न्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविरोधात वकिलांनी संताप व्यक्त केलाय। नाशिकमधील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये वकिलांनी 1 दिवसाचं कामकाज सुद्धा बंद करत निषेध व्यक्त केलाय। विद्यापीठांच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले। जिल्हा परिषद निवडणुका आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झाल्यानं विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या। 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार असल्याचं बोललं जात आहे। मुंबईकरांसाठी 238 नवीन एसी लोकल दाखल होणार आहेत। त्या मेट्रोपेक्षा आधुनिक आणि आरामदायी असतील अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। मेट्रो 4 मार्गिकेतील महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला। भांडूप इथं 325 मेट्रिक टनाचे 3 स्टील स्पॅन यशस्वीरित्या स्थापित करण्यात आलेले आहेत। मेट्रो 4 ही मार्गिका वडाळा, ठाणे, कासर, वडावली अशी धावणार असल्याचं समजतंय। मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपये, कचरा टाकल्यास 500 रुपये, ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास 200 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। यापूर्वी थुंकणं, कचरा टाकणं, लघुशंक यासाठी प्रत्येकी 200 रुपयांचा दंड आकारला जातोय। मात्र आता दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतल्याचं समजतंय। 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि शिस्त विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही सुद्धा बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागानं 13 सदस्यांची विशेष समिती स्थापन केल्याचं समजतंय। सर्वाधिक लोकप्रिय असलेले व्हॉट्सअप आता लवकरच एक सशुल्क सदस्यता योजना सुरू करते या विचारात आहे। व्हॉट्सअप बीटा इन्फोनं या संबंधीचं वृत्त दिलंय। त्यानुसार काही निवडक आणि प्रीमियम फीचर्ससाठी वापर करताना ठराविक शुल्क मोजावं लागू शकतं। वादानंतर नागपूर नंदनवन परिसरामध्ये कॅफे जाळण्यात आलाय। तरुणांच्या 2 गटांमध्ये वाद झाल्यानंतर कॅफेला आग लावल्याची माहिती समोर आली। शेजारच्या 2 दुकानांच्या बोर्ड सुद्धा जळून खाक झाले।